नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय राजकारण या पेपरमधील आपण चौथं प्रकरण जे आहे चौथं प्रकरण आपण अभ्यासत आहोत आणि या प्रकरणामध्ये म्हणजे सत्ता संतुलन या प्रकरणामध्ये मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं की सत्ता संतुलनाची विविध तंत्र जी आहेत ही विविध तंत्र आपण अभ्यासलेली होती। आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सत्ता संतुलनाच्या ज्या विविध पद्धती जी आहेत ह्या विविध पद्धती आपण अभ्यासणार आहोत। साधारणतः 6 सत्ता संतुलनाच्या पद्धती जी आहेत पद्धती मानल्या जातात। त्यामध्ये मुख्यत्वे करून क्रमानुसार आपण चर्चा करूया। पहिला मुद्दा जसं आपण विचार करूया की शक्तीत वाढ, शक्तीमध्ये वाढ। सत्ता संतुलनाच्या पद्धतीमध्ये किंवा सत्ता संतुलन साध्य करण्यामध्ये किंवा सत्ता संतुलन प्रस्थापित करण्यामध्ये की एक असं की आपण बघतो की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये शांतता जी आहे शांतता प्रस्थापित व्हावी, एक उत्साही वातावरण निर्माण व्हावं। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय जगतामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये विविध राष्ट्र जे आहेत हे विविध राष्ट्र म्हणजे सत्ता संतुलन प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि सत्ता संतुलन प्रस्थापित करण्याची सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे जर कुठली जर असेल तर ती आपल्या राष्ट्रीय शक्तीमध्ये वाढ घडवून आणणे। आपण बघतो की जेव्हा एखाद्या राष्ट्राला असं वाटते की आपल्या राष्ट्राला शेजारच्या राज्याचा किंवा शेजारच्या राष्ट्राचा धोका आहे किंवा धोका उत्पन्न होऊ शकतो किंवा धोका निर्माण होऊ शकतो, त्यावेळेस ते राज्य काय करते किंवा त्यावेळेस राष्ट्र काय करतो, आपल्या शक्तीमध्ये, आपल्या ताकदीमध्ये, आपल्या सामर्थ्यामध्ये, आपल्या बळामध्ये तो भौतिक दृष्टिकोनातून त्याचबरोबर लष्करी दृष्टिकोनातून त्याचं जी वाढ जी आहे वाढ केली जाते। म्हणजे एक प्रकारची असुरक्षिततेची भावना जी आहे, इन्सिक्युअर जी भावना जी आहे, या इन्सिक्युअर भावनेवर मात करण्यासाठी ते राष्ट्र किंवा ते राष्ट्र जे असेल ते राष्ट्र काय करत असते की आपल्या शक्तीमध्ये, आपल्या सामर्थ्यामध्ये, आपल्या बळामध्ये वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतं। त्यामुळे याचा अप्रत्यक्ष परिणाम असं होतं की जी असुरक्षिततेची भावना जी आहे, जी असुरक्षिततेची भावना जी आहे, असुरक्षिततेची भावना ही कमी होते आणि एक प्रकारचं त्यांना या शक्तीमध्ये किंवा शक्तीमध्ये वाढ घडवून आणल्यामुळे किंवा शक्तीमध्ये वृद्धी केल्यामुळे युद्धाचं भय जी आहे, युद्धाचं भय कमी होतो। म्हणजेच काय की सत्ता संतुलनाच्या पद्धतीमधील सर्वात महत्त्वाची जी पद्धत जी आहे किंवा महत्त्वपूर्ण पद्धती जी आहे, हे महत्त्वपूर्ण पद्धती काय म्हटल्या जाते, शक्तीमध्ये वाढ करणे। की प्रत्येक राष्ट्र सत्ता संतुलन साध्य करण्यासाठी किंवा एखाद्या राष्ट्राचं आक्रमण जर होत असेल किंवा एखादं राष्ट्र आक्रमण करण्याच्या तयारीमध्ये जर असेल किंवा तशी परिस्थिती जर उद्भवत असेल किंवा धोका जर असेल तर ते राष्ट्र आपल्या शक्तीमध्ये वाढ घडवून आणते। ही पहिली पद्धत किंवा सत्ता संतुलनाच्या पद्धतीमधील हा पहिला मुद्दा, शक्तीमध्ये वाढ घडवणे। दुसरं, अन्य राष्ट्रांशी मैत्री, अन्य राष्ट्रांशी मैत्री की आपण बघतो की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक बाब प्रकर्षाने जाणवते की सत्ता संतुलन स्थापित करण्यासाठी म्हणजे शत्रूचा शत्रू, म्हणजे जसं कौटिल्याने आपल्या मंडल सिद्धांतामध्ये सांगितले की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र। तर हे जे तत्व जे आहे हे तत्व तात्विक आणि व्यावहारिक दृष्टिकोनामधून, तात्विक आणि व्यावहारिक दृष्टिकोनामधून या पद्धतीमध्ये किंवा सत्ता संतुलन या प्रक्रियेमध्ये लाभवलं जाते। विकसित राष्ट्र असो की विकसनशील राष्ट्र असो, दोन्ही राष्ट्र या तत्वाचा स्वीकार जो आहे किंवा हे तत्व जे आहे हे तत्व व्यावहारिक स्तरावर किंवा तात्विक स्तरावर स्वीकारतात। आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप आपण जर बघितलं तर ते परिवर्तनीय असते किंवा परिवर्तनशील स्वरूपाचं असतं। आंतरराष्ट्रीय जगतामध्ये किंवा वैश्विक स्तरावर किंवा जागतिक व्यासपीठावर एकच स्टेज म्हणजे परमनंट एक स्टेज नसतो, त्या स्टेजेसमध्ये किंवा त्या व्यासपीठावर अनेक जे परिवर्तन जे आहेत सामाजिक असतील, राजकीय असतील, आर्थिक स्तरावरचे असतील, व्यापारिक स्तरावरचे असतील, युद्धजन्य परिस्थितीच्या संदर्भामध्ये असतील किंवा आणखीन विविध जे स्तर जे आहेत किंवा परिवर्तन जे आहे ते परिवर्तन आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कायम हे घडत असतात। त्यामुळे राजनैतिक माध्यमातून किंवा राजनैतिक पद्धतीच्या माध्यमातून एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रासोबत मैत्री हा करत असतो, आपला व्यापार वाढत असतो, आपले सामाजिक
सांस्कृतिक किंवा आर्थिक संबंध जे आहे आर्थिक संबंध प्रयत्न करत असतो आणि या माध्यमातून आपण बघतो की आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप जे आहे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्तर जे आहेत किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामधील बदल जे आहेत हे बदल प्रामुख्याने किंवा मुख्यत्वेकरे विविध राष्ट्रांच्या संबंधामुळे हे घडत असतात. म्हणजेच अन्य राष्ट्रांशी केली गेलेली मैत्री किंवा अन्य राष्ट्रांशी मैत्री करार करणे हा देखील या पद्धतीचा उपयोग देखील विकसनशील राष्ट्र तसंच विकसित राष्ट्रसुद्धा करतात. जसं द्वितीय महायुद्धानंतर आपण बघितलं की 2 लष्करी संघटना म्हणजे वारसा पॅक्ट आणि त्याचबरोबर सिटो हे वेगवेगळे ज्या संघटना ज्या होत्या त्या संघटनाला अन्य राष्ट्रांनी सुद्धा संलग्नित झालेले होते. म्हणजे सत्ता संतुलनाच्या पद्धतीमध्ये अन्य राष्ट्रांशी मैत्री हा सुद्धा एक सत्ता संतुलनाच्या पद्धतीमधील महत्त्वाचा एक मुद्दा मानला जातो. त्याचबरोबर तिसरा मुद्दा जो आहे तो आहे शस्त्रास्त्र स्पर्धेचा, की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक प्रकारचं सत्ता समतोल निर्माण करण्यासाठी आणि ते कायम राहण्यासाठी शस्त्रीकरण आणि निशस्त्रीकरण अशा दोन्ही पद्धतीचा उपयोग जो आहे हा दोन्ही पद्धतीचा उपयोग याच्यामध्ये केला जातो. म्हणजे सत्ता समतोल निर्माण करण्याची ही पद्धत जी आहे ही पद्धत अतिशय प्राचीन काळापासून मानली जाते. विशेषतः 1870 नंतर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता समतोल प्रस्थापित व्हावा यासाठी शस्त्रास्त्राची निर्मिती करण्यावर विकसनशील जी राष्ट्र जी आहे त्या विकसनशील राष्ट्रांनी भर दिला होता. म्हणजे शस्त्र नियंत्रित करण्याच्या पद्धतीमध्ये की आज बघतोय की आजच्या काळामध्ये जसं साधारणतः द्वितीय महायुद्धानंतर एक प्रकारची शस्त्रास्त्र स्पर्धेची एक प्रकारची होड जी आहे किंवा एक प्रकारची स्तर जो आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये किंवा उंच प्रमाणामध्ये गेलेला होता. त्यामध्ये विविध राष्ट्र आपापल्या राष्ट्राच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक राष्ट्राने आपल्या शस्त्रास्त्राच्या निर्मितीवर भर दिला होता. मग त्यानंतर अशी परिस्थिती उद्भवली की जर प्रत्येक राष्ट्राने शस्त्रास्त्र निर्मितीवर जर भर दिला फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि भविष्यामध्ये जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा युद्ध जर झाला तर जागतिक शांततेला तळा जो आहे किंवा धोका जो आहे हा धोका उत्पन्न होऊ शकतो या शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे. आणि यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता जी आहे ही आंतरराष्ट्रीय शांतता हे भंग पावली जाऊ शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित व्हावी, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता समतोल निर्माण व्हावा म्हणजे बॅलन्स ऑफ पॉवर साधला जावा यासाठी सुद्धा म्हणजे हे 2 प्रक्रिया जी आहेत म्हणजे निशस्त्रीकरण म्हणजे आता निशस्त्रीकरणाचे प्रकार आहेत किंवा निशस्त्रीकरणामध्ये संपूर्ण शस्त्राचं निशस्त्रीकरण किंवा शस्त्र नियंत्रण म्हणजे काही शस्त्रांवर नियंत्रण प्रस्थापित करणं असं हे जे निशस्त्रीकरणाची प्रक्रिया जी आहे निशस्त्रीकरणाची प्रक्रिया या पद्धतीचा पुरस्कार यामध्ये करण्यात आला. मात्र शून्य निशस्त्रीकरण ही अव्यवहार्य पद्धत असल्याने सत्ता समतोल साधण्यासाठी ही पद्धत जी आहे हे उपयुक्त नाही असे अनेक जे राजकीय विश्लेषक आहेत किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाची जाणकार जी आहेत यांचं मत आहे. तरी पण की शस्त्रास्त्राच्या स्पर्धेमुळं किंवा निशस्त्रीकरणामुळं किंवा शस्त्र नियंत्रणामुळं एक प्रकारचं सत्ता संतुलन जे आहे हे सत्ता संतुलन साधलं जातं. त्यामुळे हा तिसरा एक महत्त्वाचा शस्त्रास्त्र स्पर्धेच्या संदर्भामध्ये सांगितला जातो. चौथा मुद्दा आहे विभाजनाचं धोरण किंवा विभाजन, डिवाइड अँड रूल असं जसं म्हटलं जातं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता संतुलन निर्माण करण्याची एक पद्धती म्हणून विभाजनाच्या धोरणाचा विचार केला जातो. कोणतेही राष्ट्र किंवा राष्ट्रांचा गट हा अधिक शक्तिशाली होऊ नये. बघा मी काय म्हणतो की कोणतेही राष्ट्र किंवा त्या राष्ट्रांचा असणारा गट अधिक शक्तिशाली होऊ नये त्यासाठी आक्रमक राष्ट्र जी आहेत हे आक्रमक राष्ट्र एकत्र येऊ नयेत यासाठी विभाजनाची जी पद्धत जी आहे विभाजनाची पद्धत ही राबवली जाते. की जसं आपण म्हणतो की सामूहिक सुरक्षेचा प्रश्न जसा आपण म्हणतो कलेक्टिव्ह सिक्युरिटी की कोणत्याही एका राष्ट्राला वरचढ होऊ दिलं जात नाही आणि एकत्रितरित्या अन्य राष्ट्र किंवा अनेक राष्ट्र एकत्रित येऊन त्या आक्रमण करणाऱ्या राष्ट्रांना त्याचं ते बिमोड त्या आक्रमणाचा बिमोड जो आहे किंवा आक्रमण थोपवण्यामध्ये अनेक राष्ट्र एकत्र येऊन ते प्रयत्नशील असतात.
तर साधारणतः विभाजनाचं धोरण जे आहे, विभाजनाचं धोरण हे सत्ता संतुलनाच्या पद्धतीमध्ये राबवलं जातं. जसं आक्रमक राष्ट्रे आहेत, युद्धाला चालना देणारी किंवा युद्ध प्रवृत्तीला चालना देणारी जी राष्ट्र आहेत, या राष्ट्रांच्या विरोधामध्ये विभाजनाचं धोरण जे आहे, विभाजनाचं धोरण हे राबवलं जातं. त्यामुळे सत्ता संतुलनाच्या पद्धतीमध्ये हा एक महत्त्वाचा म्हणजे चौथा एक मुद्दा महत्त्वाचा मानला जातो, विभाजनाचे धोरण. पाचवा जो मुद्दा जो आहे तो भौगोलिक प्रदेशामध्ये वाढ. भौगोलिक प्रदेश की यामध्ये की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता संतुलन प्रस्थापित करण्याची एक पद्धत म्हणजे एक भौगोलिक प्रदेशामध्ये वाढ घडवून आणणे, म्हणजे भूगोलामध्ये वाढ घडवून आणणे की सत्ता संतुलन प्रस्थापित करण्याची ही एक परंपरागत पद्धत जी आहे, ही परंपरागत पद्धत किंवा ट्रेडिशनल परंपरा अशी किंवा ट्रेडिशनल ही टेक्निक किंवा सिस्टम टेक्निक्स हे मानलं जातं. शेजारची जी राष्ट्र जी आहेत, जी कमकुवत राष्ट्र जी आहेत, ही शेजारची कमकुवत राष्ट्र त्यावर आपल्या शक्तीचा उपयोग केला जातो आणि त्याच्यावर विजय मिळवला जातो आणि त्या राज्यामधील काही प्रदेश जे आहे, काही प्रदेश आपल्या राज्याला जोडलं जातं आणि या कृतीचा सत्ता संतुलनाच्या पद्धतीमध्ये किंवा बॅलन्स ऑफ पॉवरमध्ये समावेश होतो. आजपर्यंत आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आढावा घेता अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील की चीनने तिबेट आणि त्याच्या सीमेलगतचा भाग आपल्या राष्ट्राला जोडला. अमेरिकेने लॅटिन अमेरिकेतील मेक्सिको राष्ट्रातील काही भूभाग जो आहे, हा काही भूभाग आपल्या राष्ट्राला जोडला किंवा काही आपल्या भूभागाला जोडला. थोडक्यात काय की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता संतुलन प्रस्थापित करण्यासाठी किंवा सत्ता संतुलन मिळवण्यासाठी भौगोलिक प्रदेशामध्ये वाढ घडवून आणणे, भौगोलिक प्रदेशामध्ये वाढ घडवून आणणे हा सुद्धा किंवा ह्या सुद्धा पद्धतीचा अवलंब जो आहे, अवलंब सत्ता संतुलन करण्यासाठी केले जातं. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे शहकटशहाचे राजकारण की यामध्ये प्रामुख्याने की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता संतुलन प्रस्थापित करण्यासाठी किंवा सत्ता संतुलित करण्यासाठी शहकाटशह या राजकारणाच्या पद्धतीचा अवलंब जो आहे, अवलंब केला जातो. उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर 1949 मध्ये अमेरिकेने जेव्हा हायड्रोजन बॉम्ब तयार केला आणि त्याची चाचणी घेतली, त्यानंतर 4च वर्षांनी म्हणजे जवळपास 1953 मध्ये सोव्हिएट रशियाने सुद्धा अण्वस्त्राची चाचणी घेतली आणि अमेरिकेला आणि अमेरिकेशी संलग्न असणारी जी राष्ट्र जी आहेत, या संलग्न राष्ट्रांना जाणीव करून दिली की आम्ही सुद्धा अण्वस्त्र चाचणी किंवा हायड्रोजन बॉम्ब जो आहे, हायड्रोजन बॉम्ब विकसित करू शकतो. थोडक्यात काय की आंतरराष्ट्रीय राजकारणामधील सत्ता संतुलन प्रस्थापित करण्यासाठी शहकाटशहाचे राजकारण खेळणे या पद्धतीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सर्रासपणे वापर केला जातो. तर असं हे विविध मुद्दे जे आहेत, ह्या विविध मुद्द्यांच्या आधारावर सत्ता संतुलनाच्या ज्या पद्धती ज्या आहेत, ह्या सत्ता संतुलनाच्या पद्धतीमध्ये पद्धती ज्या आहेत, पद्धती सांगितल्या जातात. पहिलं जसं मी तुम्हाला सांगितलं की शक्तीमध्ये वाढ, की एखाद्या राष्ट्राला असं वाटलं की आपल्या राष्ट्रावर आक्रमण होणार आहे किंवा आक्रमणाची भीती जर असेल किंवा आक्रमणाचं भय जर असेल तर ते राष्ट्र आपल्या शक्तीमध्ये, सैनिकी शक्ती असेल, भौतिक शक्ती असेल, या शक्तीमध्ये वाढ घडवून आणतो आणि युद्धाचं भय जे आहे, युद्धाचं भय त्या माध्यमातून तो कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. ही सत्ता संतुलनामधील पहिली पद्धत, शक्तीमध्ये वाढ घडवून आणणे. दुसरी पद्धत आपण जसं म्हटलं अन्य राष्ट्रांशी मैत्री. जसं मी तुम्हाला कौटिल्याचं उदाहरण सांगितलेलं होतं की शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र. तर या बेसवर किंवा या तत्वाच्या आधारावर अनेक राष्ट्रांसोबत करार जे आहे ते करार केले असतात. मग ते करार आर्थिक स्वरूपाचे असतील, ते करार लष्करी स्वरूपाचे असतील, ते करार व्यापारिक स्वरूपाचे असतील. या आधारावर अन्य राष्ट्रांशी मैत्री करून सत्ता संतुलन हे साध्य केले जाते. ही दुसरी पद्धत मानली जाते. त्याचबरोबर शस्त्रास्त्र स्पर्धा, जसं निशस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रण, ह्या दोन प्रक्रिया किंवा दोन संकल्पना ज्या आहेत ह्या आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाच्या संकल्पना मानल्या जातात किंवा महत्त्वपूर्ण संकल्पना मानल्या जातात. या आधारावर शस्त्रास्त्राचा किंवा जागतिक शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी सुद्धा निशस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रणाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून सत्ता संतुलन राबवलं जातं. नंतर विभाजनाचे धोरण, डिवाइड अँड रूल, जसं आपण म्हणतोय की विभाजन केलं जातं की एखादं राष्ट्र आक्रमक राष्ट्र असेल आणि आक्रमक राष्ट्र
फार मोठ्या प्रमाणे किंवा अनेक राष्ट्र असतील, हे राष्ट्र तर अनेक राष्ट्र एकत्रित येऊन त्या राष्ट्रांचा किंवा आक्रमक राष्ट्रांचं जे प्रयत्न जे आहेत प्रयत्न हाणून पाडणे किंवा त्या आक्रमणाला सक्षमरित्याने तोंड देणे, या आधारावर विभाजनाचं धोरण, या आधारावर सुद्धा सत्ता संतुलन हे प्रस्थापित केलं जातं. जसं भौगोलिक प्रदेशामध्ये वाढ सांगितलं की एखादं राष्ट्र आपल्या भूभागाला किंवा एखाद्या राज्याला, आपल्या शेजारच्या कमकुवत राष्ट्राला त्या राज्याचा असणारा भूभाग आपल्या राष्ट्राशी किंवा आपल्या राज्याशी जोडतो आणि त्या आधारावर तो जी कमकुवत राष्ट्र जी आहेत ही राष्ट्र यांना जोडून घेऊन सत्ता संतुलन पद्धतीमध्ये बदल जो आहे बदल हा घडून येतो. आणि शेवटचं मी तुम्हाला सांगितलं शहाचं राजकारण. जसं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता संतुलन प्रस्थापित करण्यामध्ये किंवा निर्माण करण्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये शहाच्या राजकारणाची सुद्धा किंवा अवलंब जो आहे अवलंब हा केला जातो. जसं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, जसं 1949ला अमेरिकेने हायड्रोजन बॉम्ब विकसित केला आणि त्याची चाचणी केली. त्यानंतर लगेच 4 वर्षांनी म्हणजे 1953ला सोव्हिएट रशियाने सुद्धा हायड्रोजन बॉम्ब विकसित करून ती चाचणी केली. या माध्यमातून म्हणजे या चाचणीच्या माध्यमातून सोव्हिएट रशियाने सुद्धा अमेरिकेला आणि अमेरिकेशी संलग्न असणारे एफिलिएटेड जे राष्ट्र जे आहेत या राष्ट्रांना सुद्धा जाणीव करून दिली की आम्ही सुद्धा हायड्रोजन बॉम्ब विकसित तयार करू शकतो, की ज्या आधारावर सत्ता संतुलन प्रस्थापित करणं शक्य झालं. या मुद्द्यांच्या आधारावर की प्राचीन काळापासून बघितलं तर आजपर्यंत सत्ता संतुलनाचे जे मार्ग आहेत, जी तंत्र आहेत किंवा जी पद्धती आहेत हे उपयोगात आणल्या गेल्या. त्यांचा उद्देश हाच की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जी राष्ट्र विकसनशील आहेत ती विकसनशीलच राहावा हा हेतू किंवा राहावीत हाच होता. आणि आजपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आपण जर आढावा जर घेतला तर असं स्पष्टपणे जाणवते की बडी राष्ट्र जी आहेत किंवा मोठी राष्ट्र जी आहेत किंवा बलसंपन्न जी राष्ट्र जी आहेत ही बलसंपन्न राष्ट्र सत्ता संतुलनाच्या नावाखाली विकसनशील जी राष्ट्र जी आहेत विकसनशील राष्ट्रांच्या स्वतःचाच फायद्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःचं स्थान बळकट करण्यासाठी याचा उपयोग जो आहे पद्धतशीरपणे उपयोग जे आहे उपयोग हे करून दिलं जातं. मात्र सत्ता संतुलनाच्या पद्धतीमध्ये हे प्रामुख्याने मुख्यत्वे करून हे 6 पद्धती सत्ता संतुलनाच्या पद्धतीमध्ये सांगितलं जातं. आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये सत्ता संतुलनाच्या कालबाह्यतेची कारणे जी आहेत आपण ते कालबाह्यतेची कारणे आपण जाणून घेऊ. धन्यवाद.